रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। कमळाला मतदान केलं का अशी विचारणा करत बीड शहरातील पिंपळगव्हाण रोडवरील दत्तधाम पाटी जवळील रहिवासी असलेल्या अशोक राऊतमारे या ब्राह्मण कुटुंबाच्या घरावर टोळक्याने जबरदस्त दगडफेक करत जोरदार हल्ला चढवला। यावेळी टोळक्याने घरासमोर लावलेल्या कारची तोडफोड केली। त्यानंतर घरात घुसून अशोक राऊतमारे यांना बेदम मारहाण करत सामानाची नासधूस करण्यात आली। ही घटना रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान घडली असून बीड शहरातील या घटनेने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेत कारची मोडतोड झाली असून घराच्या काचा व घरातील सामानाचीही तोडफोड करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी अनिल पांडुरंग पाटील, दादा सोनवणे, दादा यादव आणि अन्य 2 जणांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली। या घटनेचा ब्राह्मण संघटनाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान बीड लोकसभेच्या उमेदवार तथा भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी राऊतमारे कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली व घडलेली घटना समजून घेतली। त्यानंतर पंकजाताई यांनी त्यांचे सांत्वन केले। त्यांच्या घरावर दगडफेक केली आणि त्यांना दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये ते जे कुटुंब होतं अत्यंत भेदरलेल्या स्थितीत होतं। त्यात आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। त्यांनी कमळाला मतदान का केलं, कमळ या चिन्हाला, म्हणून आम्ही तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि अटक केलेले बाकीचे आरोपी हे फरार आहेत, त्यांचा देखील आमचा शोध चालू आहे। थोडं साईडला या, 4-5 गाड्या पडल्या। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।